नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. रयत शिक्षण संस्था माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर पोलादपूर, जिल्हा रायगड. मी प्राध्यापक सौ सुर्वे MS आपले रोज ऑनलाईन प्रकल्पात सहर्ष स्वागत करीत आहे. चिटणीसाची कार्यपद्धती इयत्ता 12वी वाणिज्य घटक भाग विक्री आज आपण अभ्यासणार आहोत. घटक भाग विक्रीमध्ये उपघटक भाग विक्रीच्या पद्धती आपण सविस्तर बघणार आहोत. यापूर्वीच आपण या पाठावर व्हिडिओ बघितलेला आहे, पण आता आपण बोर्ड एक्झामच्या दृष्टीने भाग विक्री या पाठाच्या भाग विक्रीच्या पद्धती या उपघटकावर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातील आणि त्याची उत्तरं कशी लिहायची आहेत हे बघणार आहोत. भाग विक्रीच्या पद्धती याचा आपण थोडक्यात परत एकदा आढावा घेऊया. भाग विक्रीच्या पद्धती खालीलप्रमाणे आहेत. अ. सार्वजनिक विक्री. ब. विद्यमान समहक्क भागधारकांना भागवाटप. क. विद्यमान कर्मचाऱ्यांना भागवाटप आणि ड. खाजगी पद्धतीने भाग विक्री. सार्वजनिक विक्रीमध्ये दोन प्रकार पडतात. एक प्राथमिक सार्वजनिक विक्री आणि दोन नंतरची सार्वजनिक विक्री. यातही परत निश्चित किमतीने भाग विक्री केली जाते आणि बुक बिल्डिंग पद्धतीने भाग विक्री केली जाते. तर विद्यमान समहक्क भागधारकांना दोन भाग पद्धतीने वाटप केले जाते. ते म्हणजे हक्क भाग वाटप आणि दुसरे बोनस भाग वाटप. विद्यमान कर्मचाऱ्यांना अनेक विकल्प योजना असतात. त्यात पहिली कर्मचारी भाग विकल्प योजना, दुसरी कर्मचारी भाग खरेदी योजना, तिसरी भाग किंमत वृद्धी अधिकार योजना आणि चौथी स्वेट सामान्य भाग. खाजगी पद्धतीने अग्रहक्क भाग दिले जातात किंवा हक्क भागही दिले जातात. आता आपण याचा सविस्तर आढावा घेऊया. सार्वजनिक भाग वाटप पद्धतीमध्ये निश्चित किमतीने भाग वाटप, बुक बिल्डिंग पद्धत, प्राथमिक भाग विक्री आणि नंतरची भाग विक्री असे प्रकार पडतात भाग वाटपाचे. आता निश्चित किमतीने भाग विक्री पद्धत म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे, पण तरी एकदा परत आपण रिव्हिजन करूया की या निश्चित किमतीस भाग विक्री पद्धतीमध्ये कंपनी माहितीपत्रक ज्यावेळी प्रसिद्ध करते त्या माहितीपत्रकातच भागांची संख्या आणि ती किंमत नमूद करत असते. म्हणजे ठरलेल्या किमतीलाच ती गुंतवणूकदारांना भाग विकत असते. दर्शनी किमतीचा काही हिस्सा अर्जासोबत गुंतवणूकदारांकडून मागवते आणि विक्रीचा कालावधी जेव्हा पूर्ण होतो तेव्हाच कंपनीला तिच्या भागांना किती मागणी आलेली आहे हे कळते. दुसरी भाग वाटप पद्धती आहे बुक बिल्डिंग पद्धत. या पद्धतीमध्ये कंपनी भागांची संख्या आणि विक्री किंमत ही गुंतवणूकदारांना एका श्रेणीमध्ये कळवते. गुंतवणूकदार या श्रेणीमधील किमान किंमत किंवा कमाल किमतीला बोली लावतात. किमान किमतीला फ्लोअर प्राइस म्हणतात, तर कमाल किमतीला कॅप प्राइस असं म्हणतात. या किमान आणि कमाल किमतीच्या दरम्यान जी जास्तीत जास्त किंमत म्हणजेच कमाल किंमत ही भागांची निश्चित विक्री किंमत ठरवली जाते. म्हणजे कट ऑफ प्राइसनुसार विक्री किंमत निश्चित होत असते. त्यानंतर प्राथमिक भाग विक्री. प्राथमिक भाग विक्री म्हणजे कंपनी जनतेस प्रथमतः भाग खरेदी करण्यासाठी ज्यावेळेस आवाहन करते किंवा कंपनीला जेव्हा भांडवलाची गरज असते किंवा जेव्हा कंपनी नवीन असते तेव्हा कंपनी जनतेकडून भाग विक्री करून भांडवल उभारते. सुरुवातीला प्रथमच कंपनी जनतेला भाग विक्रीसाठी आवाहन करते त्याला प्राथमिक भाग विक्री असं म्हणतात. आणि नंतरची भाग विक्री म्हणजे प्राथमिक भाग विक्रीनंतर जेव्हा कंपनी भाग विक्री करते त्यास नंतरची किंवा दुय्यम भाग विक्री असं म्हटलं जातं. आता या सार्वजनिक भाग वाटप पद्धतीवर कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, तर जास्तीत जास्त याच्यावर फरक स्पष्ट करा हा 4 गुणांचा प्रश्न विचारला जातो. त्यानंतर संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा हा 2 गुणांचा प्रश्न विचारला जातो. थोडक्यात उत्तरे लिहा याला 4 गुण असतात. यावरही बुक बिल्डिंग पद्धत आणि प्राथमिक भाग विक्री याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात, पण तुम्ही 4ही पद्धती व्यवस्थित करायच्या आहेत आणि त्याच्यावर उत्तरं कशी लिहायची हे आपण आता बघूया. समजा तुम्हाला या भागवाटप पद्धतीवर
पुढील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा हा प्रश्न लिहायचा असेल आणि त्याची उत्तरं कशी लिहायची, तर ते पुढील प्रमाणे. या प्रश्नाला 2 गुण असतात. 2 गुण म्हटल्यावर काय काय अपेक्षित आहे ते बघूया. सगळ्यात आधी तर प्रस्तावना द्यायचीच आहे आणि प्रस्तावना लिहिल्यानंतर 2 मुद्दे अपेक्षित आहे. म्हणजे 2 मार्कांसाठी 2 मुद्दे, म्हणजे प्रस्तावना आणि 2 मुद्दे. त्या 2 मुद्द्यांमध्ये काय अपेक्षित आहे, तर दिलेल्या संकल्पनेचा अर्थ, व्याख्या आणि इतर माहिती. आणि ही माहितीसुद्धा थोडक्यात आणि सोप्या भाषेत लिहिणं अपेक्षित आहे की जेणेकरून आपला मार्क कुठेही जाणार नाही. त्यानंतर याच्यावर अजून एक प्रश्न विचारला जातो, पुढील घटना किंवा परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. याला 3 गुण असतात. आता ह्या प्रश्नाची उत्तरं कशी द्यायची? जनरली विद्यार्थी या प्रश्नांची उत्तरं फक्त होय किंवा नाही असंच लिहितात आणि त्यांना मार्क्स मग मिळणार नाहीत. पहिला पॉईंट लक्षात ठेवा, घटनेचं किंवा प्रसंगाचं विश्लेषण करा, त्या घटनेवर पूर्ण विचार करा आणि मगच तुमचं योग्य मत मांडा. तुमचं उत्तर हे फक्त होय किंवा नाही असं नसलं पाहिजे, तर ते पूर्ण वाक्यात असलं पाहिजे. आता आपण समोर तुम्हाला घटना आणि परिस्थितीचा अभ्यास करून आपलं मत लिहा हा प्रश्न दिसतोय. याच्यामध्ये दुसरा प्रश्न जो आहे, TRI कंपनी लिमिटेड ही नव्याने स्थापन झालेली सार्वजनिक कंपनी आहे. ती भागांची विक्री करून भांडवलाची उभारणी करणार आहे. त्यासाठी कंपनीचे संचालक विविध पर्यायांचा विचार करीत आहेत. तर पुढील गोष्टींबाबत संचालकांना सल्ला द्या. त्याच्यावर पहिला प्रश्न विचारलाय की कंपनीने कोणत्या प्रकारे भागविक्री करावी, IPO की FPO? तर तुम्हाला उत्तर माहिती आहे, तर तुम्ही पटकन फक्त IPO म्हणून उत्तर लिहून टाकाल. तर असं उत्तर अपेक्षित नाहीये. तर तुम्हाला पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे की TRI कंपनी लिमिटेड ही नव्याने स्थापन झालेली सार्वजनिक कंपनी आहे, म्हणून भागांची विक्री करण्यासाठी तिने प्राथमिक भागविक्री म्हणजेच इनिशियल पब्लिक ऑफर या पद्धतीने भागविक्री करावी. भांडवल उभारणीसाठी कंपनी बोनस भागांचे वाटप करू शकते का? तर तुमचं याच्यावर उत्तर तुम्हाला माहीत जरी असलं तर तुम्ही फक्त काय लिहिणार, नाही. तर नुसतं नाही म्हणून चालणार नाहीये, तुम्हाला त्याचे पूर्ण मार्क मिळणार नाहीत. तर तुम्हाला याचं पूर्ण वाक्यात उत्तर द्यायचं आहे, TRI कंपनी लिमिटेड ही नव्याने स्थापन झालेली सार्वजनिक कंपनी असल्यामुळे ती भांडवल उभारण्यासाठी बोनस भागांचं वाटप करू शकत नाही. क मध्ये त्यांनी प्रश्न विचारलाय की कंपनी भाग विक्री हमीदारांशी करार करू शकते का? तर कंपनी भाग विक्री हमीदारांशी करार करू शकते, कारण 90% भांडवल हे कंपनीला किमान अभिधान म्हणून जमवावंच लागणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला घटना आणि परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. या प्रश्नांची उत्तरं पूर्ण वाक्यात व्यवस्थित कारणांसह लिहायची आहेत, तेव्हाच तुम्हाला पूर्ण मार्क्स दिले जातील. त्यानंतर या उपघटकावर फरक स्पष्ट करा हा 4 गुणांचा प्रश्नही विचारला जातो. त्यात सुद्धा 4 गुणांसाठी 4 ते 5 मुद्दे सविस्तर लिहिणे अपेक्षित आहे. एखादा मुद्दा जास्तच लिहावा, म्हणजे कदाचित एखादा चुकला तर आपल्याला पूर्ण गुण मिळतात. शिवाय प्रत्येक फरकाच्या मुद्द्याला शीर्षक देणं आवश्यक असतं. शीर्षक हे क्रमांकासह असावं. आता यावर प्राथमिक सार्वजनिक विक्री आणि नंतरची किंवा पुढील भागविक्री असा फरक दिलेला आहे. तर साधारणपणे आपण याचे फरकाचे मुद्दे कसे लिहावे, त्याचा क्रम कसा असावा हे बघूया. कधीही फरक लिहिताना पहिला मुद्दा हा अर्थ किंवा व्याख्या असला पाहिजे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने जे महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत तसे घ्यायला हवेत, म्हणजे कमी महत्त्वाचे, जास्त महत्त्वाचे, जास्त महत्त्वाचे आधी आणि त्यानंतर कमी महत्त्वाचे, असे कमीत कमी 5 मुद्दे तरी या फरकामध्ये आले पाहिजे. आता प्राथमिक सार्वजनिक विक्री आणि नंतरची सार्वजनिक विक्री हा जो फरक आहे तो कसा, तर अर्थ दिलेला आहे बघा, मुद्द्यामध्ये अर्थ लिहिलाय. तुम्ही असंच लिहायचंय उत्तर परीक्षेमध्ये की प्राथमिक सार्वजनिक विक्री म्हणजे असूचीबद्ध सार्वजनिक कंपनीने प्रथमच जनतेला प्रतिभूती देऊ करणे. आता फार फार तर तुम्हाला असं वाक्य आलं नाही तर तुम्ही हे लिहू शकता की अर्थ या मुद्द्यामध्ये असं लिहू शकता की प्राथमिक सार्वजनिक विक्री म्हणजे सार्वजनिक कंपनी जेव्हा नव्यानेच जनतेला प्रतिभूती विकते त्यावेळेस त्या विक्रीला प्राथमिक सार्वजनिक विक्री असं म्हणतात. अगदी शब्दशः असंच आलं पाहिजे नाही, तुमच्या भाषेत लिहिलं तरी चालेल, पण मुद्दा सोडला नाही पाहिजे. आणि नंतरची सार्वजनिक विक्री म्हणजे सार्वजनिक कंपनीने भांडवल उभारण्यासाठी
प्राथमिक सार्वजनिक विक्रीनंतर जी विक्री केलेली असते तिला नंतरची सार्वजनिक विक्री असं म्हटलं जातं. दुसरा मुद्दा आहे जारीकर्ता किंवा कंपनीचा प्रकार. म्हणजेच कोणती कंपनी ही विक्री जारी करू शकते, तर असूचीबद्ध कंपनीकडून अशा प्रकारच्या भागांची विक्री केली जाते, म्हणजे नवीन कंपनीकडून. तर नंतरची सार्वजनिक विक्री ही सूचीबद्ध कंपनीकडून केली जाते. कधी जारी केली जाते म्हणजे कधी लागू केली जाते, जेव्हा एखाद्या विद्यमान कंपनीला जनतेकडून प्रथमच भांडवल उभारणी करण्याची इच्छा असते तेव्हा या प्रकारे भागांची विक्री केली जाते. आणि नंतरच्या सार्वजनिक विक्रीत मात्र जेव्हा एखाद्या सूचीबद्ध कंपनीला जनतेकडून जादा भांडवल उभारणी करायची असेल तेव्हाच ही विक्री जारी केली जाते. आता याचा क्रम कसा आहे, तर प्राथमिक सार्वजनिक विक्री ही नंतरच्या सार्वजनिक विक्रीच्या आधी केली जाते, तर नंतरची सार्वजनिक विक्री ही प्राथमिक सार्वजनिक विक्रीच्या नंतर केली जाते. आता सूचीबद्ध होण्याची गरज कुणाला आहे? प्राथमिक सार्वजनिक विक्रीच्या आधी प्रत्येक कंपनीला सूचीबद्ध करूनच घ्यावं लागतं, तर नंतरची सार्वजनिक विक्री करणारी कंपनी ही अगोदरच सूचीबद्ध केलेली असते. आता जोखीम कशात आहे? प्राथमिक सार्वजनिक विक्रीमध्ये गुंतवणूकदारांसाठी जास्त जोखीम आहे, कारण कंपनीच्या कामगिरीचा अंदाज गुंतवणूकदारांना नसतो. तर नंतरच्या सार्वजनिक विक्रीमध्ये गुंतवणूकदारांची जोखीम कमी असते, कारण कंपनीच्या मागील कामगिरीवरून त्यांना पुढच्या कामगिरीचा अंदाज बांधता येऊ शकतो. तर अशा पद्धतीनं मुद्द्यांचा क्रम लावून फरक स्पष्ट करा व्यवस्थित लिहायचा आहे आणि मुद्द्याला क्रमांक टाकायचा आहे. शक्यतो अर्थ व्याख्या हे पहिल्याच मुद्द्यात घेतलं तर एक इम्प्रेशन वेगळं पडतं उत्तर लिहिण्याचं. याच पद्धतीनं फरक स्पष्ट करा तुम्ही लिहायचा आहे. आता या भागावर निश्चित किमतीस भागविक्री पद्धती आणि बुक बिल्डिंग पद्धती हा सुद्धा फरक विचारला जातो, तो सुद्धा तुम्ही नीट करा जेणेकरून तुम्हाला त्याचा दीर्घोत्तरी प्रश्न लिहिताना सुद्धा उपयोग होणार आहे. कारण या घटकावर दीर्घोत्तरी प्रश्न जो 8 मार्काचा विचारला जातो तो आहे कंपनीच्या सार्वजनिक भागविक्रीच्या कोणत्याही 2 पद्धती स्पष्ट करा. जर तुम्ही हे 2 फरक व्यवस्थित केलेले असतील तर तुमच्या 4ही पद्धती व्यवस्थित पाठ होतात आणि त्यातल्या कुठल्याही 2 पद्धती तुम्ही सविस्तर लिहू शकता. दीर्घोत्तरी प्रश्न लिहिताना सुद्धा प्रस्तावना देऊन कमीत कमी 8 ते 9 पॉइंट्स तुम्ही लिहिणे अपेक्षित आहे. आणि जर तुम्ही फरक स्पष्ट करा व्यवस्थित पाठ केलेला असेल तर तुम्हाला दीर्घोत्तरी प्रश्न सुद्धा या घटकावरचा व्यवस्थित लिहिता येईल. आता पुढचा मुद्दा आहे विद्यमान समहक्क भागधारकांना भागवाटप. आता विद्यमान म्हणजे काय? सद्यस्थितीत असलेले भागधारक. या भागधारकांना कंपनी 2 प्रकारे भागवाटप करते. एक म्हणजे हक्क भाग आणि दुसरे म्हणजे बोनस भाग. हक्क भाग म्हणजे काय? तर कंपनीला जेव्हा अधिक भांडवलाची आवश्यकता असते तेव्हा कंपनी तिच्या समहक्क भागधारकांना त्यांनी आधीच खरेदी केलेल्या भागांच्या प्रमाणात भागविक्री करते. अशा भागविक्रीला हक्क भागविक्री असं म्हणतात. तर बोनस भाग म्हणजे काय? बोनस भाग हे विद्यमान भागधारकांना त्यांच्या धारण केलेल्या भागाच्या प्रमाणात मोफत वाटप केले जातात आणि याला नफ्याचं किंवा राखीव निधीचं भांडवलीकरण सुद्धा म्हटलं जातं. आता याच्यावर कोणता प्रश्न विचारला जातो? तर याच्यावर सुद्धा फरक स्पष्ट करा हा प्रश्न विचारला जातो जो तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. फरक स्पष्ट करा, संज्ञा व संकल्पना स्पष्ट करा, थोडक्यात उत्तर लिहा आणि सहकारण स्पष्ट करा हे प्रश्न याच्यात विचारलेले असतात. सहकारण स्पष्ट करामध्ये सुद्धा बोनस भाग आणि हक्क भागांच्या तरतुदी यावर प्रश्न बोर्डात विचारलाच जातो. आता पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा हे आपण बघूया, कारण आता संज्ञा संकल्पना कशा लिहायच्या किंवा फरक स्पष्ट कसा करायचा हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर सहकारण स्पष्ट करायचं म्हणजे काय? त्याला 4 गुण आहेत, म्हणजे तो प्रश्न तसा मोठाच आहे आणि महत्वाचा आहे आणि साधारणपणे या घटकावर हक्क भाग आणि बोनस भागांच्या तरतुदीवर हा प्रश्न विचारला जातो. तर सर्वप्रथम तुम्ही दिलेलं विधान काळजीपूर्वक वाचायचंय आणि प्रत्येक विधान स्पष्ट करण्यासाठी किमान तुम्हाला 4 मुद्दे लिहायचे आहेत. आणि पहिला मुद्दा शक्यतो प्रस्तावनेचा असावा, त्याच्यात अर्थ आणि व्याख्या इत्यादीचा समावेश असावा. म्हणजे समजा तुम्हाला जर असं आलं की हक्क भागांची विक्री करताना कायद्यातील अनेक तरतुदींची पूर्तता करावी लागते, तर तुम्हाला कसं घ्यावं लागेल? सगळ्यात आधी तुम्हाला हक्क भाग विक्री ही कुणाला केली जाते हे स्पष्ट करायचं आहे. त्यानंतर हक्क भाग म्हणजे काय हे स्पष्ट करायचे आहे.
आणि मग दुसऱ्या मुद्द्यापासून त्यातल्या ज्या तरतुदी आहेत त्या घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने तुमचे 4 ते 5 मुद्दे पूर्ण होतात आणि तुमचं विधान स्पष्ट होतं. तर कारण स्पष्ट करा यासाठी सुद्धा तुम्हाला प्रस्तावना देणं गरजेचं आहे आणि मुद्देसूद हे उत्तर अपेक्षित आहे, तेव्हा ते 4 मार्क्स तुम्हाला परिपूर्ण मिळू शकतील. या उपघटकावर दीर्घोत्तरी प्रश्न विचारला जातो की विद्यमान समहक्क ग्राहकांना कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या विविध प्रकारचे भागांचे प्रकार स्पष्ट करा. त्याला सुद्धा 8 गुण आहेत. बोनस भाग आणि हक्क भाग याचा फरक तुम्ही स्पष्ट केलेला असेल तर हा प्रश्न तुम्ही दीर्घोत्तरी प्रश्न व्यवस्थित याचं उत्तर लिहू शकता. हे उत्तर लिहिताना सुद्धा पहिला मुद्दा प्रस्तावनेचा असावा, त्यानंतरचे 8 मुद्दे म्हणजे असे टोटल 9 हे तुमचे 2 फरक स्पष्टकारामधून तुम्ही घेतलेत तरी तुमचं उत्तर पूर्ण होतं. पुढची भागवाटप पद्धती आहे विद्यमान कर्मचाऱ्यांना भागवाटप. आता या भागवाटपात अनेक योजना, विकल्प योजना दिलेल्या आहेत. पहिली विकल्प योजना आहे कर्मचारी भाग विकल्प योजना, दुसरी भाग खरेदी योजना, तिसरी भाग किंमत वृद्धी अधिकार योजना आणि चौथी स्वेट समहक्क भाग. कर्मचारी भाग विकल्प योजनेमध्ये कंपनी तिच्या कायम स्वरूपी असणाऱ्या म्हणजे परमनंट कर्मचारी, संचालक आणि अधिकारी यांना कंपनीचे समहक्क भाग भविष्यातील एका तारखेस पूर्वनिश्चित दराने देत असते. यामुळे कर्मचारी प्रोत्साहित होतात आणि त्यांच्यामध्ये आपण कंपनीचे मालक आहोत अशी भावना निर्माण होते आणि कंपनीलाही चांगले कर्मचारी कायम करता येतात. तर दुसरी विकल्प योजना आहे कर्मचारी भाग खरेदी योजना. कर्मचारी भाग खरेदी योजनेमध्ये कंपनी तिच्या कर्मचाऱ्यांना पुढील तारखेला भाग खरेदी करण्याचं आवाहन करते आणि हे भाग ते आपल्या कर्मचाऱ्यांना सवलतीच्या दरात देत असते आणि त्यांच्या पगारातून या भागाची रक्कम वजा करत असते. याच्याने सुद्धा कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये ही कंपनी आपली आहे अशी भावना निर्माण होते. त्यानंतर आहे भाग किंमत वृद्धी अधिकार योजना. या योजनेअंतर्गत कंपनी कर्मचाऱ्यांना एका विशिष्ट भागसंस्थेची भविष्य काळातील वाढीव किंमत मिळण्याचा हक्क देते आणि कर्मचाऱ्यांना या भाग किंमत वृद्धी अधिकाराचे युनिट्स वाटप केले जातात. पुढची पद्धत आहे स्वेट समहक्क भाग. कंपनी तिच्या कर्मचारी व संचालकांना पैशाऐवजी सवलतीच्या दरात भाग वाटप करत असते. कंपनीचे कर्मचारी व संचालक त्यांच्या मौल्यवान योगदानामुळे वाढलेला नफा लक्षात घेऊन त्यांना हे भाग दिले जातात. समहक्क भागांप्रमाणेच स्वेट भागांना अधिकार असतात. आता या टॉपिकवर तुम्हाला थोडक्यात उत्तरे लिहा आणि सहकारण स्पष्ट करा असे 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा संज्ञा संकल्पना स्पष्ट करा हा सुद्धा प्रश्न याच्यावर विचारला जाऊ शकतो. आता 4 मार्कासाठी जर हा प्रश्न आला तर कर्मचारी भाग विकल्प योजना आणि स्वेट समहक्क भाग किंवा भाग किंमत वृद्धी अधिकार योजना किंवा ESOS हे जे आहे किंवा ESPS याच्यावर 4 मार्काचे जर प्रश्न आले तर तुम्हाला पुस्तकात दिल्याप्रमाणे प्रस्तावना आणि 4 पॉइंट्स हे लिहायचेच आहेत. सकारण स्पष्ट करा हे कसे लिहायचे हे मी आत्ताच स्पष्ट केलंय. तर या टॉपिकवर हे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. काळजीपूर्वक अभ्यास करा. पुढची आहे खाजगीरित्या भाग विक्री. खाजगीरित्या कंपनी आपल्या व्यक्तींच्या एका विशिष्ट समूहाला ज्याला 200 पर्यंतची मर्यादा आहे भाग घेण्यासाठी आवाहन करत असते. त्याला खाजगीरित्या वाटप असं म्हणतात. यात अग्रहक्क भाग वाटप केलं जातं आणि हक्क भाग वाटपही खाजगीरित्या केलं जातं. याच्यावर मोठा प्रश्न विचारला जात नाही, पण संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा हा 2 गुणांसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. अशा पद्धतीनं आज आपण भाग विक्री आणि भाग विक्रीच्या विविध पद्धती यावर थोडासा आढावा घेऊन कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची आहेत हे बघितलं. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.